ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि जे मृत्युमुखी पावलेले आहे त्यांना महिला प्रवासी संघटना रेल्वेच्या भावपूर्ण श्रद्धांजली। मी रेल्वे प्रवासी संघटनामध्ये जवळपास 7-8 वर्षापासून काम करत असते। नेहमीच्या रेल्वेचे लोकांची काय समस्या असो, महिलांची रेल्वेमध्ये काय समस्या असो, ते आम्ही सगळ्यांचं म्हणजे विचारपूस करत असतो। मी जवळपास 7-8 वर्षापासून रेल्वे प्रवासी संघटनामध्ये काम करत असते। मी नेहमी सतत पत्र व्यवहार करत असतो, सतत मीटिंग असते। आम्ही रेल्वे मंत्र्यांना मी पत्र पाठवलेलं आहे। रेल्वेची आमची जी मीटिंग महिलांची मीटिंग असते तेव्हा सुद्धा आम्ही पत्र पाठवलं का रेल्वेची संख्या वाढवा। नेहमी आम्ही हे पत्र सुद्धा मी सगळे रेल्वे मिनिस्टरांना वगैरे मी पाठवलेले आहे, तरी त्याची काही दखल तर घेतच नाहीये। केराची टोपली दाखवतात, आम्ही करू, आम्ही बघू। आणि ही जे घटना आहे ना, हे नेहमीचीच आहे। कळवा, मुंब्रा वगैरे, तो दिवा बोगदा वगैरे आहे, तिकडे रोज ना रोज 1-2 प्रवासी तर मरतच असतात। त्यांना कोणाला काही सुखदुःख आहेच नाही। आणि त्याच्यामध्ये आता तर काय करतात, सकाळच्या वेळेला असते 7-8च्या वेळेला तुम्ही मेल, त्या रुळावरून मेल तुम्ही नेहमीचे मेल असते, त्याच्यामुळे 15-20 मिनिटं तर नेहमी ट्रेन लेटच असते। त्याच्यामुळे ते 2-3 ट्रेनची लोकलची संख्या ती वाढत जाते। नंतर एक ट्रेन आली, त्याच्यामध्ये 2-3 ट्रेनची जे लोक असतात ते येऊ शकत नाही। आणि लोकांना रोज ऑफिसला जायला रोज वेळ असतो, लोकांना पंचिंग करायचं असतं, तर रोज ऑफिसमध्ये सांगणार नाही आम्हाला रोज कशामुळे ट्रेन लेट होतं, ते कोण ऑफिसमध्ये कोण ऐकून घेणार नाहीये। आणि हे काही बोलून यांना रेल्वे प्रवाशांना काय म्हणजे रेल्वेची जे अधिकारी आहे जे आहे त्यांना काही घेणं देणं नाही, कोण मेलं गेलं काही नाही। खासदार असो काय असो, आम्ही रेल्वे पाठपुरावा करतो, कोणालाही काही घेणं देणं नाही। आज रेल्वेमधून मारले लोक पडले तर त्यांना अजून माहिती नाही, रेल्वेचे अधिकारी लोकांना, की मेलवरून पडले की लोकलवरून पडले, त्यांना कसलीच गांभीर्य नाहीये। त्यांना खरं तर हे सगळं रेल्वे पडले जेवढे पडलेले आहे, मृत्युमुखी झाले ना, मनुष्यहानीचा गुन्हा दाखल करायला पाहिजे हे रेल्वेच्या लोकांना।